नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नोमॅडिक ज्ञानेशच्या एका नवीन व्लॉगमध्ये। आज आहे 31 मे 2024 आणि आज आहे आमच्या लग्नाची 7th ॲनिव्हर्सरी। तर त्या ॲनिव्हर्सरीच्या दिवशी आम्ही विचार केला तर कुठे जायचा। तर असं आलं की हा व्लॉग हा स्पेशली स्वामी भक्तांसाठी बनवला जातोय आणि आम्ही चाललोय आता पळसदरी च्या स्वामी समर्थ मठामध्ये। स्टे ट्यून, तुम्हाला दाखवत राहू, अपडेट्स देत राहू, कसं जायचं, कुठे जायचं आणि तिकडचा पूर्ण डिटेल्स आम्ही तुम्हाला थोड्याच वेळात शेअर करू। तर हा जो मठ आहे प्रामुख्याने कर्जत तालुक्यामध्ये येतो आणि जर तुम्हाला इकडे पोहोचायचं असेल तर तुम्ही 3 प्रकारे येऊ शकता। एक तर सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन आहे पळसदरी, तिकडे उतरून तुम्ही एक 10-15 मिनिटाचा वॉक घेऊ शकता, किंवा दुसरा ऑप्शन असा आहे की जिथे कर्जत स्टेशनला उतरून शेअरिंग रिक्षा ऑटो घेऊन तुम्ही तिथे पोहोचू शकता। शेअरिंगमध्ये आय थिंक 40 रुपीज काहीतरी घेत असतील। आणि तिसरा ऑप्शन बाय रोड, जसं की आम्ही चाललो आहे। आमचं टोटल डिस्टन्स आहे 38 किलोमीटर, घरापासून जास्त काही लांब नाही, 1 तासाचीच ड्राईव्ह आहे। पण तुम्ही नेरळ कर्जत रोड पकडून डायरेक्टली चालत जाऊ शकता, गाडी घेऊन जाऊ शकता। जर तुम्ही नेरळ कर्जत रोडने जात असाल तर तुम्हाला सुंदर अशा सह्याद्री पर्वतरांगा दिसतील। पळसदरी हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात असलेले एक लहानसे असे गाव आहे। उजव्या बाजूला तुम्ही पाहू शकता हा रस्ता सरळ माथेरानला जातो। जर तुम्ही नेरळ कर्जत रोडवरून येत असाल तर तुम्हाला डाव्या बाजूला एक छोटीशी पायवाट दिसेल, तिकडून तुम्हाला लेफ्ट घ्यावा लागेल। मंदिराजवळ पोहोचताच सभोवताली असलेल्या मोकळ्या परिसरात तुम्ही आपली वाहने पार्क करू शकता। येथे वाहने लावण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही। चला तर मग श्री स्वामी समर्थांचा जप करत आपण या मंदिराचे दर्शन करूया। मंदिराच्या आत जाताच आपण हातपाय असे स्वच्छ धुवून घ्यावे आणि डाव्या बाजूला असलेल्या दुकानातून तुम्ही फुले, नारळ, हार इत्यादी वस्तू घेऊ शकता। तसेच इथे दर गुरुवारी आणि रविवारी महाप्रसाद दिला जातो। महाप्रसादाची वेळ तुम्ही पाहू शकता। समोरच ज्यांनी हा मठ बांधला आहे असे तीर्थरूपी दादासाहेब दरेकरांची तुम्ही समाधी पाहू शकता। त्यासमोरच श्रींची अशी बैठी उत्सव मूर्ती ठेवण्यात आलेली आहे। प्रथम इथे 3 प्रदक्षिणा करून नंतरच गाभाऱ्यातील मूर्तीचे दर्शन घेण्यास जावे असे इथे लिहिले आहे। तुम्ही पाहू शकता स्वामींचा हा मठ खूप प्रशस्त आहे।
आता आपण गाभाऱ्यात असलेल्या श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे दर्शन घेत आहोत। त्या बाजूलाच श्री स्वामी समर्थांचे शेजघर आहे। शेजघरातून बाहेर निघताच डाव्या बाजूला तुम्हाला एक ध्यान मंदिर दिसेल। त्या ध्यान मंदिरात जाऊन तुम्ही ध्यानस्थ होऊ शकता। ज्यावेळेस श्री स्वामी समर्थ पुण्यावरनं प्रवास करत होते तेव्हा त्यांनी या गावात 22 दिवस निवास केला। तसेच हा मठ उभारण्यासाठी देखील 22 दिवसच लागले होते। या मठाबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही यांच्या इंस्टाग्रामच्या ऑफिशियल आयडी वरती व्हिजिट करू शकता। अशा प्रकारे मंदिराची शेवटची प्रदक्षिणा घेत आम्ही श्री स्वामी समर्थांचा निरोप घेतला। मशीन बरोबर आंघोळ करायचं ना? येस। आणि मी साईडला पण फक्त घेरा पण मध्ये नाही टाकली ना पुरे खेळतात तिकडे। कुठे चालले? तिकडे चालले नाही, तिकडे गाडी घेऊन जायला पाहिजे होती। नेली तिकडे ब्ल्यू वाली कार। टर्न मारून घेतला। बच्चे लोग ते राम बसू शकतो असं करू। तरी आता आम्ही इकडे ह्याच्याजवळ आलोय, पाण्याजवळ। तुम्ही बघू शकता एकदम सुंदर असा देखावा आहे इकडे। लोक इकडे मस्त वीकेंडला फुल धमाल करायला येतात वाटतं। छान असं देखावा आहे। वीणा हाय, वियाना हाय। बाय बाय करा झालं। लाईक शेअर सबस्क्राईब।